जानकारी लेकर पानी नीचे वाले हर एरिया में करो बोलते कट्टर विरोधक आहे। मी सगळ्यांना सांगतो की स्वतःला नुकसान करणारे आंदोलन करू नये, पण गोरगरिबांना तुम्ही देत नाही गेले 2 वर्षापासून आलेले पैसे, मग ते गोरगरिबांच्या पैशासाठी मग आम्हाला बसावं लागेल। तर थोडं सिरियस घेऊन 2 दिवसात आहे ते काही दिवसापूर्वी आम्ही जिल्हा प्रशासनाला अलर्ट केलं होतं की अतिवृष्टीची संभावना अजूनही आहे। जुन्या पूरग्रस्तांचं जे पैसा पेंडिंग आहे ते तात्काळ द्या आणि नवीन पूर परिस्थिती आहे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी काम केलं पाहिजे। आता आपण बघितलं की ते निवेदन आम्ही 18 तारखेचं जी घटना घडली त्याचं आम्ही 18 की 19 ला निवेदन दिलं आणि लगेच त्याच्या 4-5 दिवसात 8-10 दिवसामध्ये पुन्हा एकदा नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। हे नदीकाठी असलेल्या वस्त्यांचं जे इश्यू आहे हे काही नैसर्गिक आपत्तीमुळे नाही आहे, हे नियोजनाच्या अभावामुळे आहे। हे जे नाले आहेत शहरामधले ते नाले अरुंद झालेले आहेत, त्यांना रुंद केलं पाहिजे, त्यांना आरसीसी कॉन्क्रीटनं डेप्थ वाढवली पाहिजे, त्याला साईड लाईन करून पाईपलाईनिंग करून त्याला डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे। जे वॉटर फ्लो आहे इमर्जन्सी मध्ये पाणी वाढलं तर ते थेट नदीपर्यंत न पोहोचवता पर्यायी मध्ये मध्ये जिथं ओपन स्पेस आहेत तिथे छोटे छोटे स्टोरेजचे टँक बनवले पाहिजे आणि त्याला गेट बनवले पाहिजे, जेणेकरून जेव्हा अतिवृष्टी होते तर नदीपर्यंत पाणी न जाता मध्ये मध्ये जिथं जिथं तुम्ही वॉटरचे थोडे थोडे स्टोरेज ठेवलेले आहेत तिथं तो पाणी जमा होईल। आणि या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला घटना घडतात, घरामध्ये पाणी जातो, तुम्ही 2-2, 3-3 वर्ष त्यांना तापून तापून नंतर काहीतरी तुटपुंजी मदत करता, यावरून भागत नाहीये। शहराचं नियोजन झालं पाहिजे आणि गेल्या 40-45 वर्षामध्ये दुःखद बाब आहे, महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्येही आणि लोकसभेमध्ये एकही विजनरी नेता, दृष्टी असलेला नेता गेला नाही आणि त्यांनी अडीअडचणी समजून दूर करण्यामध्ये रस दाखवलेला नाही। त्यांचा रस फक्त बनलेल्या रस्त्यावर डबल कंत्राटी करून डबल कंत्राटचं कमिशन करून रस्ते बनवण्यावर राहतो। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न बनाले, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि आता जे सर्वे चालू आहेत त्या सर्वेमध्ये एक घर एक कुटुंब या पद्धतीने, अरे स्लम एरियामध्ये तुम्ही घरकुल देताना 600 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये खाली 2 वर 2 4-4 कुटुंबांना घरकुल